की 3 लाख रुपयाला ते MRGची सांगड घातली. अहो आपल्याकडं शेतातले जे रस्ते होते ते रस्ते किती काळ त्या ठिकाणी त्याच्यावर लॉक होतं, किती काळ त्याला बंधन होतं, की तुमचा जो रेशो असतो 60-40चा कुशल आणि अकुशल कामाचा तो मेंटेन न झाल्यामुळे कित्येक वर्ष बंद होतं. मग अशा प्रकारे कोपऱ्याला गुळ लावायचा शेतकऱ्याला, ती खाता बी येऊ नये आणि नुसता दिसावा. मला वाटतं हे काही कामाचं नाहीये. तर ह्या गोष्टीचा खुलासा राज्य सरकारकडनं तुम्ही मागवावा जिल्हाधिकाऱ्यांनी. अशा पद्धतीच्या सूचना मी ह्या बैठकीमध्ये केल्यात आणि ज्या फसव्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला सुद्धा गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये देऊ. ते पण MRGच. आता मला सांगा 1 फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर 8,000 रुपये 9,000 रुपये 1 फुटाची रेट आहे आज. जर गाळा मोठा असेल तर 10,000 बी आहे. पण 3 फूट गाळ काढायला 30,000 लागते. अख्खी विहीर बुजलेली कशी काढायची 30,000 शेतकऱ्यांनी? मला वाटतं अशा पद्धतीच्या फसव्या घोषणेनं आणि त्याला पुन्हा MRGची सांगड द्यायची, ह्यानं काहीही शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी कमी होणार नाही. उलट पक्षे आपण अजून त्याला अडचणीत आणतोय, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे, की फक्त नुसत्या घोषणा तुम्ही केल्या, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मात्र जे कोपऱ्याला गुळ लावायचा प्रकार होतोय, तो कृपा करून करू नये आणि भरीव